सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. काही वर्षापूर्वीची ही गोष्ट, ज्या वेळेला माणसाच्या हातामध्ये अँड्रॉइड फोन किंवा गुगल मॅप आलेले नव्हते. एकदा मे महिन्यामधील एका रणरणत्या दुपारी एक माणूस एका नवख्या भागामध्ये एक पत्ता शोधत होता. ज्या इमारतीचा पत्ता तो शोधत होता त्या इमारतीच्या तो आसपासच होता, पण काही केल्या त्या इमारतीपर्यंत पोहोचत नव्हता. मे महिन्यामधल्या रणरणत्या उन्हाची दुपार असल्यामुळे रस्त्यावरही कोणी दिसत नव्हतं की ज्याला तो पत्ता विचारू शकेल. तहानेनं तो अतिशय व्याकुळ झाला होता, पण आसपास एखादी पाणपोई सुद्धा दिसत नव्हती किंवा एखादं किराणा मालाचं दुकान सुद्धा दिसत नव्हतं की जेणेकरून तिथून एखादी पाण्याची बाटली घेऊन तो पाणी पिऊ शकेल. इतक्यात समोरच त्याला एक मोठं झाड दिसलं. त्या झाडाच्या सावलीमध्ये जाऊन तो काही वेळ थांबला. त्याला थोडंसं बरं वाटलं. तिथूनच थोड्या अंतरावर समोर असलेल्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीमध्ये एक आजोबा उभे राहून हा सगळा प्रकार पाहत होते. कोणीतरी एक माणूस या रणरणत्या उन्हामध्ये पत्ता शोधतोय आणि तो काही त्याला मिळत नाही, ही परिस्थिती त्या आजोबांच्या लक्षात आली. त्यांनी त्या माणसाला हाक मारली आणि विचारलं की तुम्ही कुठला पत्ता शोधत आहात का? जर तुम्ही मला तो पत्ता सांगितला तर मी काहीतरी तुमची मदत करू शकेन. हे ऐकल्यानंतर त्या माणसाला खूप बरं वाटलं. पण आपण एवढ्या अंतरावरनं जर त्या आजोबांना पत्ता सांगू लागलो तर त्यांना कदाचित ऐकू जाणार नाही, असा विचार त्याच्या मनात आला आणि तो त्या इमारतीच्या खाली येऊन उभा राहिला. त्यानं त्या आजोबांना आपल्याला हवा असलेला पत्ता सांगितला. ज्या ठिकाणी जायचं आहे त्या इमारतीचं नाव सांगितलं. इमारतीचं नाव ऐकल्यानंतर त्या आजोबांनी काही क्षण विचार केला आणि त्यावर ते त्याला म्हणाले की मी तुम्हाला पत्ता सांगण्यासाठी मदत करतो असं म्हणालो खरं, पण ह्या नावाची इमारत या भागात कुठे पाहिल्याचं मला तरी आठवत नाहीये. आजोबांकडनं हे उत्तर ऐकल्यानंतर आता त्या माणसाला थोडंसं वाईट वाटलं, पण आता पर्याय नव्हता. पुन्हा एकदा तो पत्ता शोधण्यासाठी त्याला पायपीट करायचीच होती. म्हणून तो तिथनं निघाला. पण इतक्यात आजोबांनी वरनं आवाज दिला, मी तुम्हाला पत्ता सांगू शकत नाही, पण तुम्ही खूप तहानलेले दिसता. तुमच्यासाठी मी थंड पाणी घेऊन खाली येतो, तुम्ही तिथंच थांबा. आजोबांचं हे बोलणं ऐकून त्या माणसाला खूप बरं वाटलं. आजोबांची वाट पाहत तो त्या इमारतीच्या दारापाशी थांबला. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, पण आजोबा काही येईनात. आता दुसऱ्या मजल्यावरनं पाणी घेऊन खाली येण्यासाठी 10 मिनिटं तर नक्कीच लागणार नाहीत. मग त्या आजोबांनी आपली मस्करी केली की काय, असा विचार त्याच्या मनामध्ये आला आणि त्या आजोबांविषयी त्याच्या मनात प्रचंड राग निर्माण झाला. त्या रागाच्या भरात तो चिडून तिथून निघाला. इतक्यात मागून आजोबांची हाक ऐकू आली. त्याने मागे वळून पाहिलं तर त्याला असं दिसलं की आजोबा पायऱ्या उतरून येत आहेत आणि त्यांच्या एका हातामध्ये पेला तर दुसऱ्या हातामध्ये तांब्या दिसतोय. आजोबा पुढे आले आणि त्या माणसाला म्हणाले, माफ करा, मी तुम्हाला म्हणलं खरं की मी पाणी घेऊन येतो म्हणून, पण तुम्ही एवढ्या उन्हामध्ये फिरत आहात तेव्हा नुसतंच पाणी घेऊन जाण्यापेक्षा घरामध्ये लिंबू आहेत तर मी त्याचं सरबत करून तुम्हाला द्यावं असं मला वाटलं आणि मी सरबत करत होतो, म्हणूनच मला खाली यायला उशीर झाला. हे सरबत थोडंसं पिऊन घ्या, तुम्हाला खूप छान वाटेल. आता 2 क्षणापूर्वी त्याच्या मनात ज्या आजोबांबद्दल राग निर्माण झाला होता त्याच आजोबांबद्दल त्याच्या मनामध्ये आता मोठा आदर निर्माण झाला. आजोबांनी त्याच्या पुढे पेला धरला, त्याच्यामध्ये आपल्या तांब्यामधलं ते सरबत ओतलं. त्या माणसानं मग ते सरबत पिण्यासाठी तो ग्लास, तो पेला आपल्या ओठांना लावला. एक घोट पिला आणि तो तिथेच थांबला. त्याच्या लक्षात आलं की त्या सरबतामध्ये आजोबा साखर घालायलाच विसरले. त्याचा आंबट झालेला चेहरा पाहून आजोबांच्या चटकन काहीतरी लक्षात आलं आणि आजोबा म्हणाले, अरेच्छा, मी एक गोष्ट विसरलोच की तुम्हाला साखर लागती की नाही लागत, लागत असेल तर किती लागती, किती प्रमाणात लागती हे काही मला ठाऊक नव्हतं, म्हणून मी साखर एका पुडीमध्ये बांधून आणली होती. असं म्हणून आजोबांनी ती पुडी पुढे केली आणि त्याला म्हणाले की तुम्हाला हवी तितकी साखर या सरबतामध्ये घालून घ्या. हे ऐकल्यानंतर त्याला पुन्हा एकदा मनात आनंद निर्माण झाला. बोलता बोलता आजोबा पुढे म्हणाले, आणि हो, मी जेव्हा जिना उतरून येत होतो तेव्हा मला माझे शेजारी भेटले. त्यांना मी तुम्ही सांगितलेल्या इमारतीचं नाव सांगितलं. त्यावर ते म्हणाले की अलीकडेच काही महिन्यापूर्वी आपल्या या भागामध्ये या नावाची इमारत झालेली आहे. इथून सरळ गेल्यानंतर पुढच्या चौकात उजवीकडे वळा, 2 मिनिटाच्याच अंतरावरती ही इमारत आहे.
ते थंडगार असं सरबत पिऊन तो माणूस तृप्त झाला. शिवाय आपल्याला जो पत्ता आपण शोधत होतो तोही सापडला याचा त्याला आनंद झाला. अत्यंत कृतज्ञतेने त्यानं त्या आजोबांचे आभार मानले. त्यांना नमस्कार करून तो तिथून निघून गेला. गोष्ट खरं तर इथंच संपते, पण खूप काही शिकवून जाते. ही गोष्ट म्हणजे 10 ते 15 मिनिटांमध्ये घडलेला अगदी साधासा प्रसंग. पण या 10 ते 15 मिनिटाच्या साध्याशा प्रसंगात सुद्धा त्या माणसाच्या मनात त्या आजोबांविषयी कितीतरी वेळेला नवीन नवीन मतं तयार झाली. कितीतरी वेळेला त्यानं पहिलं बनवलेलं मत हे बदलत गेलं. कितीतरी वेळेला समज गैरसमजांचा खेळ रंगला. रणरणत्या उन्हामध्ये पत्ता शोधत फिरत असताना तो पत्ता सांगायला आजोबा तयार झाले म्हणून त्या माणसाच्या मनात आनंद निर्माण झाला. तर दुसऱ्या क्षणी जेव्हा आजोबांनाच पत्ता माहित नाही असं ते म्हणाले तेव्हा त्याला थोडंसं वाईट वाटलं. बरं, पत्ता सांगत नसलो तरी तहानेनं व्याकुळ झालेलं आहे हे ओळखून आजोबा थंडगार पाणी आणून देतो म्हणाले. त्यावेळेला त्या माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल मोठा आदर निर्माण झाला आणि जेव्हा त्यांना यायला उशीर झाला तेव्हा त्यांनी कदाचित आपली मस्करी केली असेल म्हणून त्याच्या मनात रागही निर्माण झाला. पाण्याच्या जागी सरबत आणलं तेव्हा त्यांच्याबद्दल त्याला पुन्हा आदर वाटला. तर त्या सरबतामध्ये साखर टाकायला आजोबा विसरले असं समजून तो थोडासा दुःखी झाला. पुढच्या क्षणी आपल्याला किती साखर लागते याचा विचार करून आजोबा साखर वेगळी घेऊन आले हे जेव्हा कळालं तेव्हा त्याला पुन्हा आनंद झाला. त्याचबरोबर आजोबांनी स्वतः माहित नसलं तरी दुसऱ्याकडनं त्या पत्त्याची चौकशी करून आपल्याला तो पत्ता कुठे आहे हे सांगितलं. त्यावरती त्यांच्याबद्दल कृतज्ञतेचे भाव त्याच्या मनात निर्माण झाले. बघितलं, अगदी 10 ते 15 मिनिटाच्या साध्याशा प्रसंगात सुद्धा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल कितीतरी वेळेला मतं बनवतो. क्षणाक्षणाला ती मतं बदलत राहतो आणि त्यातूनच समज गैरसमजांचे खेळ तयार होतात. तर मग आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा कित्येकदा असंच घडतं. आपणही समोरच्याबद्दल अशीच मतं बनवतो, पुढच्या क्षणाला ती मतं बदलतो आणि मग सुरू होतात ते समज गैरसमजांचे खेळ. आपण काहीतरी अपेक्षा ठेवून चालतो. त्या अपेक्षेप्रमाणे समोरची व्यक्ती वागली तर ती व्यक्ती चांगली असं आपलं मत बनतं. तर कधी आपल्या अपेक्षेनुसार ती व्यक्ती वागली नाही तर ती व्यक्ती लगेच वाईट असं आपण तिच्याबद्दल मत बनवतो. पण आपल्या अपेक्षेप्रमाणे समोरची व्यक्ती वागली नसली तरी त्यामागं काहीतरी कारण असेल, त्यामागं काहीतरी अडचण असेल, त्यामागं काहीतरी परिस्थिती त्यावेळची तशी असेल असा विचारच आपण करत नाही आणि मग त्यातून समज आणि गैरसमजांना आपण जन्म देतो. आणि म्हणूनच एखाद्या व्यक्तीबद्दल चटकन मत बनवणं हे आपण टाळलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीबद्दल जादा विचार न करता मत बनवणं, ते मत चटकन क्षणाक्षणाला बदलणं हे जर आपण टाळू शकलो तर त्यातून पुढे निर्माण होणारे समज गैरसमजांचे खेळ देखील आपण टाळू शकतो. हाच मोलाचा संदेश या छोट्याशा गोष्टीतून मिळतो. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.